नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण चटपटीत अशी मसाला भेंडीची भाजी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी पावशेर भेंडी घेतली आहे। भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण भेंडी कट करून घेऊ। त्यासाठी मी भेंडीचे पुढचे व मागचे टोक काढून घेतले आहे। आता आपण भेंडी मध्यभागी कट करून घेऊ। आता आपण भेंडीचे 2 भाग करून घेतले आहे। आता आपण त्या भेंडीचे 4 भाग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आता आपण सर्व भेंडी कापून घेऊ। आता आपली सर्व भेंडी कट करून झाली आहे। आता भेंडीसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा। आता आपण याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता आपली पेस्ट बनवून तयार आहे। आता आपण भेंडी बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आता आपण या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपल्या पेस्टला चांगल्या प्रकारे तेल सुटले आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1/4 टीस्पून आमचूर पावडर। आता आपण हे मसाले सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेऊ। भेंडी टाकून झाल्यानंतर हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी ही भेंडी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व ही भेंडी सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपली मसाला भेंडी बनवून तयार आहे। झटपट होणारी चटपटीत अशी मसाला भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।